नमस्कार बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ए, ई, आय, ओ, यू अशा पद्धतीनं मुळाक्षरं जे इंग्रजीमध्ये आहेत ते कसे वाचायचे हे पाहिलं होतं. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त ए या एका मुळाक्षराचे किती वेगवेगळे आवाज होऊ शकतात हे आज आपण बघूयात. बघा, तर ए याचा एक आवाज आपण शिकला. एचा आवाज काय आहे? ॲ. काय आहे? ॲ. आणि त्याचे काही उदाहरणं द्यायचे असतील तर ॲ ट. त्यानंतर ब ॲ ट म्हणजे BAT, बॅट. बरोबर आहे. त्यानंतर CA आणि T असेल तर क ॲ आणि ट, कॅट. तर अशा पद्धतीने आपण एचा आवाज शिकलो होतो. पण एचा फक्त हा एकच आवाज नाही आहे. आता एचा पुढचा आवाज बघा. आज आपण एचे अजून 2-3 आवाज तुम्हाला सांगूयात. बघा, जर ए नंतर आर हा शब्द आला, काय आलं ए नंतर? आर, तर एचा आवाज होतो आ. काय होतो? आ. कसा बघा, CA आणि आर. सीचा आवाज आहे ए, क, त्यानंतर आ आणि र, का र. आलं लक्षात? म्हणा का र. त्यानंतर WA आणि आर. डब्ल्यूचा आवाज होतो व, त्यानंतर आ आणि र, वा र. म्हणा वा र. त्यानंतर STAR, स्टार. काय म्हणा? स्टार. म्हणजे जर ए नंतर आर आलं तर आपल्याला त्या एला वाचायचंय आ. म्हणा आ. बरोबर आहे. त्यानंतर जर त्या एच्या समोर डबल एल आलं, काय आलं? डबल एल, तर आपल्याला एला वाचायचंय ऑ. म्हणा ऑ. आता त्याचं उदाहरण बघा, तुमच्या सर्वांचे आवडतं उदाहरण आहे. आपण जे खेळतो चेंडू, त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं लिहितो? BALL. मग त्यावेळी त्या एचा आवाज होतो ऑ. तर BALL, बॉल. म्हणा BALL, बॉल. आता बघा, याचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मॉल. मॉलची स्पेलिंग काय आहे बघा? MALL, MALL, मॉल. MALL, मॉल. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, जे की आपण ज्या ठिकाणी बसतो किंवा कार्यक्रम घेतो मोठा, त्याला म्हणतात हॉल. तर त्याची स्पेलिंग बघा, HALL. तर त्याला आपण कसं वाचतो? HAL, हॉल. म्हणा HAL, हॉल. आलं लक्षात? त्यानंतर एचा अजून एक आवाज आहे, तो आता आपण बघूयात. तर एचा आता आवाज आपल्याला कसा वाचायचा आहे? जर एखाद्या अक्षरामध्ये, शब्दामध्ये ए आलं, त्यानंतर एक व्यंजन आलं आणि त्यानंतर जर ई आलं, तर एचा आवाज होतो ए. काय होतो? ए. आता याचं एक उदाहरण घेऊयात. बघा, GAM आणि ई. आता या शब्दामध्ये ए नंतर यम आले आणि नंतर ई आले, तर जेव्हा शेवटी ई येते तेव्हा ते ई काय करते? एचा आवाज बदलते. कसा बदलते बघा, GAME याला आपण वाचतो गेम. काय वाचतो? गेम. म्हणजे काय झाला? एचा आवाज ए झाला. आता बघा, जर दोन गोष्टी सारख्या असतील, एक्झॅक्ट कॉपी, त्याला आपण म्हणतो सेम. मग सेमची स्पेलिंग कशी आहे? SAME. बघा, आता या ठिकाणी सुद्धा काय झालं? शेवटी ई आल्यानंतर एचा आवाज झाला ए. SAME. म्हणा सेम. काय आहे? सेम. आलं लक्षात? त्यानंतर आपलं स्वतःचं नाव, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नेम. काय म्हणतो? नेम. तर तेव्हा नेमची स्पेलिंग बघा, NAME, नेम. काय होते? NAME, नेम. तर अशा पद्धतीनं एचा आवाज जेव्हा शेवटी ई येते तेव्हा काय होतो? ए होतो. तर अशा पद्धतीने एचे हे वेगवेगळे 4 आवाज आहेत. आता या 4 आवाजापेक्षाही एचे अजून वेगळे आवाज आहेत. ते पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा आहे काय. ठीक आहे? थँक्यू.